जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो बघा, आपल्या छत्रपती शिवाजीनगर मध्ये मी हमेशा कंप्लेंट करत राहतो. हे मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत बघा, या मुलीला त्या ताई पळत आलेले आहे. ही मुलगी डायरेक्ट रोडावर 2 कुत्र्यांनी पकडलेले होते तिला. चावलं दाखव काही घाबरले. मित्रांनो 2 कुत्र्यांनी या इथं मोकाट छत्रपती शिवाजीनगर पोलीस चौकी समोर मुलगी पायी चालत असताना तिला या मोकाट कुत्र्यांनी पकडलेला. मी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना कळवत असतो की हे कुत्रे पकडून घ्या, परंतु कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे. आज या मुलीचा चिमुकलीचा जीव वाचलेला आहे थोडक्यामध्ये. मित्रांनो या चिमुकलीला रस्त्यावर पायी चालत असताना 2 मोकाट कुत्र्यांनी हे बघ दात लावलेले तिला. चल बेटा रडू नको. तिला दवाखान्यात लवकर इंजेक्शन द्यायला पडेल तिला. हे समोरच दवाखाना आहे नगरपालिकेचा. त्यांच्याकडे असेल ना डॉग बाईट तिकडे आहे. या गल्लीत गेलेले 2 ते 3 कुत्र्यांनी तिला डायरेक्ट चावा घेतली. किती होते ते? 3 कुत्र्यांनी त्या मुलीला पकडलेलं होतं. मी वारंवार आपल्या छत्रपती शिवाजीनगर मध्ये संबंधित अधिकाऱ्यांना कंप्लेंट करत असतो, परंतु कुणीही ऐकायला तयार नाही. मी शाळेचे मुलं घेऊन येत असताना बरं तिची आई इकडनं पळत आली आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजीनगरच्या पोलीस चौकी समोर त्या मुलीला कुत्र्यांनी पकडलेलं होतं. मित्रांनो आपण जर कधी त्या मुलीला आता थोडक्यात तिचा जीव वाचवलेला आहे, परंतु काही कुत्रा प्रेमींनी आता हे या मुलीला हे करावं. जा बेटा. महाराष्ट्र मित्रांनो, ही आपल्या छत्रपती शिवाजीनगर मध्ये प्ले ग्रुप मध्ये छत्रपती शिवाजीनगर पोलीस चौकीपाशी आलेली तिची मुलगी शाळेत येत असताना तिला 3 कुत्र्यांनी पकडले. मी या इकडनं शाळेचे मुलं घेऊन असताना ती वाचवली तिला, परंतु घाबरले. काय नाव ताई तुमचं? सविता म्हणून मराठी त्यांची मुलगी ना ते रोहनवाडीकडनं येत असताना ती शाळेत इथंच पकडलेलं होतं. ही घटना केव्हाही तुमच्याही मुलांसोबत होऊ शकते, त्यामुळे चिमुकल्यांना एकटे सोडू नका. ही हात जोडून विनंती आहे. रडू नको बेटा, हा रडू नको. मुलांना एकटे सोडू नका. छत्रपती शिवाजीनगर मध्ये कावळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. तिथं हे की योगायोग की मी शाळेचे मुलं घेऊन येत असताना टर्न मारला तिला